नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली. आजच्या भागात आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आज ताराचा खूप मोठा शो असतो आणि आज रियाजचा सुद्धा शेवटचा दिवस असतो. उद्याचा शो असतो फायनल आणि आज शेवटपर्यंत त्यांना प्रॅक्टिस म्हणजे रियाज करायचा असतो. त्यासाठी सावली, तारा, सोहम सोबतच चाललेले असतात. सावली म्हणते, भाऊजी अजिबात काळजी करू नका, तारांचा रियाज झालाय आणि खूप छान असं ते कार्यक्रम करणार आहे. तशी माझी बायको हुशार आहे, ती छानच करणार आहे. थोडेसे दूर गाडीमध्ये काही माणसं असतात 4-5 आणि ते म्हणतात, तारा, सावली, सोहमकडे बघून हे आपलं आजचं सावज, यांना बरोबर टिपायचंय, काहीही झालं तरी परफेक्ट असं काम करायचंय, लक्ष देऊन बघा. एक दुसरा माणूस म्हणतो, दादा काळजी करू नका, काम घेतलंय ना परफेक्टच होणार. सावज आपल्या ताब्यात आलं असंच समजावं दादा, बिंदास्त राहा. भैरवीच्या घरी आलेले असतात आणि भैरवीला इतका आनंद झालेला असतो. जयंती, मी आज इतकी खुश आहे, तुला काय सांगू. आपल्या ताराचा इतका मोठा कार्यक्रम होतोय, शो काय हाऊसफुल आहे, बाप रे, जबरदस्त असा कार्यक्रम आहे. सगळे तिकीट विकली आहेत, बापरे, खूप छान असा रिस्पॉन्स मिळणार आहे. भैरवी इतकी आनंदी असते आणि ती एकटीच बडबड करत असते. ताराला कुठेही इंटरेस्ट नसतो किंवा तिचं लक्षच नसतं. जयंती म्हणते, एक तिकीट सुद्धा शिल्लक नाहीये, कितीतरी लोक उलट नाराज झालेत. जयंती फक्त हसत असते. जयंती आणि भैरवी दोघीच हसत असतात. सावली बिचारी गपचूप ऐकत असते आणि तारा तर काय नाराजच असते. जयंतीला आणि भैरवीला दोघींनाच आनंद झालेला असतो. भैरवी म्हणते, याचा अर्थ कळतोय का, आत्ता तिकीट ज्यांना मिळली नाही ते लोक पुढच्या कार्यक्रमाची वाट बघणार आणि 1 नंबर जाऊन तिकीट खरेदी करणार. भैरवी म्हणते, पुढचे कार्यक्रम पण हाऊसफुल होतील. परमेश्वरा, आमचे सगळे कार्यक्रम हाऊसफुल होऊ दे. भैरवीला इतका आनंद, अगदी आनंद तिचा गगनात मावत नसतो, इतका काही तिला आनंद झालेला असतो. भैरवी म्हणते, जयंती एवढा मोठा शो होतोय ताराचा आणि तू रेडी झाली नाहीयेस, ए जा तयार हो पटकन. भैरवीने जयंतीला तयार व्हायला लावलेलं असतं, एवढी आनंदी झालेली असते भैरवी. जयंती म्हणते, आमचं काय माई, मी काय गरीबडी आहे, त्यातली त्यात चांगली साडी नेसले, आमच्यासारख्या गरीबडीकडे कुठून आल्या महागड्या साड्या. जयंती म्हणते, मी अशीच येणार, म्हणजे हीच तयारी आहे माझी. जयंती म्हणते, काय हीच तयारी तुझी? हो माई, हीच तयारी आहे माझी, मी बरी तुला अशीच येऊ देईल. एवढा मोठा कार्यक्रम आहे ताराचा आणि तू अशीच येणार होय जयंती? सगळ्यांनी छान नटून थटून यायचं या. आणि जयंती जरा थांब, तुला एक सरप्राईज देते. आज तुला तुझ्या भैरवी माईकडून गिफ्ट. जयंतीला गिफ्ट दिलेलं असतं भैरवी माईने. ती बघते तर काय, त्या बॅग मध्ये साडी असते. माई साडी? हो जयंती, तुझ्यासाठी आणली आणि ही साडी घालून कार्यक्रमाला यायचंय. हो मागता साडी गिफ्ट केली. माई जरा बाहेर जाऊन येऊ का? आता कशाला, सूर्य कुठून उगवला बघून येते की, तुम्ही गिफ्ट दिलंय मला. काय जयंती, विश्वास बसत नाहीये का? सूर्य आहे तिथेच आहे. सूर्य पूर्वेलाच उगवलाय ग, पण मी टेन्शन फ्री आहे ना, म्हणून सगळं काही चाललंय बघ. त्यांचा एवढा गोंधळ, एवढा हसी मजाक चाललेलं असतं. तारा कुठेच नसते, तिला अजिबात इंटरेस्ट नसतो, अगदी तोंड पाडून ती बसलेली असते. जयंती म्हणते, माई थँक्यू बरं. आता लगेच सावलीकडे मोर्चा वळवलेला असतो माईने. सावली, तू पण खूप खुश असशील ना ग आज? सावली म्हणते, तुमच्यासाठी खूप मोठा कार्यक्रम आहे माई, मलाही आनंद झालाय. मी आनंदी तर मी सुद्धा आनंदी. घरचे सुद्धा कार्यक्रमाला येत आहे, त्यामुळे तू खुश असणारच ना ग सावली. कार्यक्रमात कशी गाते त्यांना ऐकायला मिळणार आहे पहिल्यांदीच. म्हणते, हो का, मला कल्पना नव्हती, पण चांगली गोष्ट आहे, ते सगळे येणार आहेत. तारा मॅडमचा एवढा मोठा शो बघता येईल, आनंदाचीच गोष्ट आहे माई. सावली म्हणते, तारा मॅडम चला रियाज करू आपण. ताराचं अजिबात कुठे लक्ष नसतं. भैरवी म्हणते, तारा कसलं टेन्शन घेतलंय तुला, काय झालंय नेमकी, कळेल का मला? तुलाच गायचंय, एवढा ड्रेस घेतीये. जयंती आता जोरात हसते. भैरवी लगेच जयंतीकडे रागाने बघते. तारा, ए बाळा काय झालंय सांग ना ग. मम्मा, मला ना जरा भीती वाटतेय बघ. कसली भीती वाटतेय तारा? का कुणास ठाऊक सतत भीती वाटत असते ग. आजच्या शो मध्ये काही प्रॉब्लेम नाही आला तर बरं होणार, पण सारखं काहीतरी रुकरुक लागू नये ग. जयंती आता मध्येच बोलते, तुझं कसं आहे माहितीये का तारा, शुभ बोलणाऱ्यात म्हणे मांडवाला. गप्प बस जयंती. हो माई, ही काय सारखी तेच काही ना काहीतरी माझ्या मनात चाललेलं असतं ग, कायम भीती असते मला. ताराच्या तोंडावर टेन्शन अगदी स्पष्ट दिसत असतं. कायमच काहीतरी झालंय, चक्कर येऊन पडले, शॉक लागलाय. आजच्या शोमध्ये तसं काही होऊ नये म्हणजे मिळवलं. भैरवी म्हणते, सगळीकडे आम्ही जाऊन आलो, कोपरा बघितलाय आम्ही, अजिबात टेन्शनचं कारण नाहीये, सगळं काही छान आहे तिथे अरेंजमेंट. सगळं काही माझ्यावर सोड, सगळं काही परफेक्ट आणि छानच होणार आहे बघ. तिकडे आता ऐश्वर्या तिच्या गुंडांना प्लॅन समजावून सांगत असते, एक्झॅक्टली काय काय आणि कसं कसं करायचं. प्लॅन प्रमाणे जर आपण गेलो तर सकाळीच सावली आपल्या हाताला येणार. माणसं म्हणतात 100% काम फत्ते करणारे, टेन्शन घेऊ नका. मॅडम तिला उचलायचं कसं हो? ते लोक ऐश्वर्याला विचारतात. ती एकटी कधीच नसते, ग्रुपमध्येच असते, मग काम कसं करायचं? ऐश्वर्या म्हणते, डोंट वरी, तिच्यासोबत जर कुणी असेल तर त्याला सुद्धा उचलायचं, पण सावलीला उचलायचं म्हणजे उचलायचं फार महत्वाचं आहे.
इकडे आता भैरवी म्हणते, तारा टेन्शन घेऊ नको, परफेक्ट असं प्लॅनिंग केले, कुणाला कसलीही संधी मिळणार नाही इतकं परफेक्ट मी प्लॅनिंग केले. बिनधास्तपणे शो झाला पाहिजे यासाठी तू तयार हो, फक्त बाकी सगळं काही बघायला मी आहे की. चुकून जर कोणी तिथे फिरकलं मागे तर 2 हट्टे कट्टे बाउन्सर उभे केलेत मी तिथे, त्यामुळे टेन्शन घेऊ नको, आत कोणीच येणार नाही. बाउन्सरला डावलून कोण यायला लागलंय? आजचं प्लॅनिंग फुल प्रूफ आहे, डोंट वरी तारा. ऐश्वर्याने सुद्धा तिच्या गुंडांना परफेक्ट असं सगळं काही सांगितलेलं असतं आणि ते सुद्धा रेडी असतात. एका मिनिटात सावलीला उचलणार बघा, तुम्ही थांबाच मॅडम. सावली दिसली की लगेच उचलायचं असं ऐश्वर्याने सांगितलेलं असतं. सत्य जगासमोर आणणार म्हणजे आणणार, काहीही झालं तरी. ऐश्वर्याने जणू काही शपथच घेतलेली असते. इकडे आता अमृता किचनमध्ये काम करत असते आणि तिकडून तिलोत्तमा आलेली असते. आई तुम्हाला काही हवंय का? तिलोत्तमा खूप छान तयार होऊन आलेली असते. मला काय विचारतीये अमृता, काय हवं नको? तू किचनमध्ये कसलं काम करतीये? आपल्याला जायचं नाहीये का? तू रेडी का झाली नाहीयेस अजून? राजकुमार त्याचं काम संपून तू आमच्या बरोबर चल, पटकन तयार व्हायचं आणि लगेच निघायचं. अमृता म्हणते, आई तुम्हाला काय सांगू, मला कळत नव्हतं. खरं तर यांचं असं म्हणणं आहे की कार्यक्रमाला यायची इच्छाच नाहीये. का पण असं म्हटला तो? सदाशिव प्रकरण झालंय ना, त्यामुळे त्यांच्यावर काही शंका येते की काय, म्हणून नकोच म्हटले ते, मी घरीच राहतो. तर मग आता भडकलेली असते. सदाशिवनं राजकुमारचं नाव घेतलंय, पोलिसांचा तपास चालू आहे, पण अजून परफेक्ट काय पोलिसांनी माहिती दिली नाही, त्यामुळे मी सुद्धा काही एवढं हे केलेलं नाहीये. जेव्हा परफेक्ट नाव समोर येईल तेव्हा बघू आपण काय होईल ते. तेव्हा म्हणते, अजिबात टेन्शनचं कारणच नाही आणि त्याने काही केलंच नसेल तर कशासाठी घाबरतोय तो? ना अमृता, आजचा दिवस खूप महत्वाचा आहे अगदी सगळ्यांसाठी, मग प्लीज चला ना सगळ्यांनी. अमृता बिचारी खूप टेन्शन मध्ये असते. आता राजकुमारचं ऐकायचं की तिलोत्तमाचं ऐकायचं? इकडे आता बाबा खूप छान असे तयार झालेले असतात. आता निघायचंच असतं कार्यक्रमाला. जगन्नाथजीचा फोन आलेला असतो, चंद्रकांतजी रेडी झाला की नाही? आता बाबा म्हणतात, हो रेडी झालोय मी, आमचे व्याही कधी येणार? कसं आहे ना चंद्रकांतजी, लगेच येणार नाहीये, शो सुरू झाला की ते मध्येच येतील. भैरवीचं जर मध्येच लक्ष गेलं तर सगळ्या प्लॅनचा पचका होणार, त्यामुळे सगळं काही सेट होऊ द्या, कार्यक्रम सुरू होऊ द्या आणि मग अचानक येतील की ते. आता बाबा म्हणतात, हो तुम्ही म्हणताय जगन्नाथजी अगदी बरोबर आहे, सगळ्यांनाच मोठं सरप्राईज आहे जगन्नाथजी. तुम्ही कधी येताय जगन्नाथजी? निघतोच आहे, माझं आवरलंय, लगेच निघतोय. तुम्ही पोहोचा, इकडून आम्ही पोहोचतो. आणि फोन आता बंद झालेला असतो. तेवढ्यात आता तिलोत्तमा आलेली असते. बाबा म्हणतात, तिलोत्तमा स्पेशल सरप्राईज आहे बरं का तिलोत्तमा, माझ्यासाठी सरप्राईज. आज तुझ्या एका महत्वाच्या माणसाची भेट करून देणार आहे. येते, चला चला उशीर झालाय, आवरा पटकन. तिलोत्तमा म्हणते, एवढी कसली घाई आहे तुला आणि पुढे जाऊन काय करायचंय? ऍक्च्युली इव्हेंटला लेट पोहोचणं चांगलं नाही ना, त्यासाठी आधीच जाऊन बसू की छान वाटेल जरा. ऐश्वर्या इतकी नाटकं करते की तिचं तिला माहिती. नील नाहीये, सारंग नाहीये, माझं असं म्हणणं होतं निदान आपण तरी आधी जाऊन बसूया, म्हणजे जरा छान वाटेल. त्याच गाडीतून जाऊया सगळे, चला की. उत्तम ऐश्वर्याला म्हणते, तू पुढे हो, आम्ही आलोच, जाऊया सगळे सोबत. ऐश्वर्याला फार आनंद झालेला असतो, कारण तिला तिथे जाऊन पचका करायचा असतो सगळ्या कार्यक्रमाचा. त्यासाठी अगदी धडपड चाललेली असते ऐश्वर्याची. तिलोत्तमाला हे ऐश्वर्याचं वागणं खटकत असतं. ती जरा बाबांकडे संशयित नजरेने बघते. इकडे आता भैरवी आणि जयंती इकडे तिकडे सगळीकडे फिरकत असतात. त्यात आधी सावलीची खोली रेडी करायची आहे. जयंती, भैरवी आणि जयंती दोघी मिळून सगळं काही बघत असतात. कोणी येण्याच्या आधी सगळं काही तयार करायचंय. कुणी आलं तर उगाच वांद होणारा, पटकन आवरायचंय. जयंती, कळतंय का तुला? सगळीकडे सावलीचेच पोस्टर लावलेले असतात, सगळीकडे सुरुवातीपासून अगदी आतमध्ये जाईपर्यंत सावली सावली, सगळीकडे सावलीच असते. जयंती म्हणते, माई तुम्ही सांगताय ते सगळं ठीक आहे, पण इकडे तरी बघा. काय ग, इकडे बघा तिकडे बघा सारखं सारखं. अहो माई, हे पोस्टर तर बघा, तारा कुठेच नाहीये, जिकडे तिकडे सावली सावलीच आहे. आपली तारा का नाहीये? अगो हो ग जयंती, कुठेच दिसत नाहीये खरंच तारा. सावलीचा काय संबंध पोस्टर लावायचा? आता कोणीतरी मागून आवाज येतो की संबंध आहे. आता कोण म्हटलं हे बघण्यासाठी जयंती जरा पुढे जाते. तेवढ्यात काय बाबा आणि तिलोत्तमा आलेले असतात. कसं काय करताय भैरवीजी, संबंध आहे की? इव्हेंट सावली हर्बलने स्पॉन्सर केलाय, मग तिचे पोस्टर असणं साहजिकच आहे ना. आमची सुद्धा जाहिरात झाली पाहिजे ना. प्रोडक्ट म्हणल्यावर प्रमोट करणारच ना. भैरवी म्हणते, मान्य आहे, 100% मान्य आहे. या इव्हेंटचे प्रमोटर आहात, सगळं काही तुमचं मान्य आहे मला. हे प्रोडक्ट नवीन आहे, लोकांपर्यंत पोहोचलंच पाहिजे, जाहिरात भरभरून अशी झालीच पाहिजे. या होल्डिंग्सवर डिस्प्ले व्हायलाच हवं, त्यात काही वादच नाहीये. तुझं काय म्हणणं आहे? सगळीकडे सावलीचं का बॅनर लावलेत? प्रोडक्ट असू दे, त्याबद्दल वाद नाही. सावलीचं पोस्टर लावायचं काय गरज आहे? माझी ताराने असायला हवी ना. तारा कुठेच दिसत नाहीये, सगळीकडे सावली सावली. आता हे जरा भैरवीला खटकलेलं असतं. कार्यक्रम माझ्या ताराचा आहे आणि तारापेक्षा सावलीला हायलाइट करायचंय की इथे सगळीकडे सावलीच दिसतेय, जणू काही सावलीच गाणं गाणार आहे. तारा कुठेच नाहीये माझी.
तारा स्टार आहे या इव्हेंटची, मग ताराच चमकली पाहिजे ना. तर सावली कुठे चमकतीये? जगन्नाथजी म्हणतात सगळं काही ठीक आहे, मी काय म्हणतोय जरा ऐकून घ्या तुम्ही. आणि अँबॅसिडर आहे म्हटल्यावर सगळीकडे सावलीच असणार ना, ऍड तर तिनेच करायला हवी. तेवढ्यात काय जयंती आत आलेली असते आणि ताराचं भल्लं मोठं पोस्टर असतं. माई लवकर या, आता काय दाखवतीये चला बघू म्हणून सगळे आत आलेले असतात. ताराचं खूप सुंदर असं पोस्टर लावलेलं असतं. भैरवी बघते आणि तिला खूप छान वाटतं. वा, एक नंबर हा. बाबा म्हणतात भैरवीजी ते सांगणार होतो पण तुम्ही ऐकून घ्यायलाच तयार नाही. गैरसमज करू नका हो, गैरसमज वगैरे नाही हो, पण एवढं म्हणणं होतं की सावलीचे कशाला एवढे पोस्टर हवेत, एखादं असतं तर ठीक आहे ना. भैरवीला आता जलसी निर्माण झालेली असते की मग तारा सोडून सावलीच झळकतीये सगळीकडे. भैरवी खूप खुश असते की ताराचा एवढा मोठा शो, माझी तारा स्टार असते, तार सगळीकडे चमकलीच पाहिजे ना. बाबा म्हणतात जे आहे ते आहे, आमच्या याच्याने केलंय आम्ही आणि तारा सुद्धा लावलंय की मोठं पोस्टर, त्यामुळे सावलीचे पोस्टर कुठेच हटवले जाणार नाहीये. तिलोत्तमा काही एक बोलत नाही, तिलोत्तमा फक्त हसत असते. तर तिलोत्तमा आणि बाबा जरा आतमध्ये गेलेले असतात. भैरवी आणि जयंती एकमेकींना म्हणतात यांना कोणी बोलवलं एवढ्या लवकर, काय माहिती माई, आता मी तर बोलवलं नाही ना. बरं जाऊ दे, पोरी कशा आल्या नाही अजून, पोरी का नाही आल्या, जरा फोन लाव. केला होता माई, येत आहे त्या. सावली आणि तारा चाललेली असते. तारा म्हणते सावली मला फार नर्वसनेस आलाय ग, फार भीती वाटतेय मला. म्हणते टेन्शन घेऊ नका, सगळं काही छान होणार आहे, कशाला टेन्शन घेताय तुम्ही तारा मॅडम. तर चालू रिक्षामध्ये ते प्रॅक्टिस करत असतात तारा आणि सावली. तारा म्हणते इतकी नर्वस झालीये, प्रयत्न करतेय पण मला जमतच नाहीये ग, काय करायचंय सावली. म्हणते टेन्शन घेऊ नका, सगळं काही छान होईल, रिलॅक्स. आता बरोबर ऐश्वर्याने पाठवलेल्या गुंडांची गाडी तिथे आलेली असते. यांच्या रिक्षाच्या समोरून उभी राहते. यांचं अचानक असं ब्रेक लागतं. मॅडम मला ओरडू नका तुम्ही, समोरून गाडी आली अचानक, त्याला मी काय करणार. त्या गाडीतनं तो गुंड उतरतो आणि डायरेक्ट समोर येतो. बरोबर यांना बोलायच्या नादी लावलेलं असतं आणि बाकीचे गुंड सुद्धा त्याने हात करून बोलावून घेतलेले असतात. रिक्षावाला आता भांडण करत असतो, तेवढ्या सगळे गुंड उतरून येतात. तारा आणि सावली रिक्षाच्या बाहेर आलेले असतात भांडण चाललंय म्हणून. बरोबर त्यांच्या मागे सगळे गुंड येऊन उभा राहिलेले असतात. ह्या दोघींचं लक्षच नसतं की आपल्याला कोणीतरी पकडायला आपल्या मागे येऊन उभा राहिलं. ताराला आणि सावलीला ते गुंड उचलणार, तेवढ्यात बरोबर ऑन दी स्पॉट जगन्नाथजी आलेले असतात. तारा सावली अरे इथे काय करताय तुम्ही. गुंड इतकी घाबरतात, पटकन माघारी जाऊन उभी राहतात, कारण जगन्नाथजींनी अगदी त्यांच्या जवळ गाडी लावलेली असते. म्हणते आम्ही जायला निघलो पण गाडी आडवी आली आहे ना, त्याच्याने उशीर होतोय. जगन्नाथजी म्हणता बरं बरं तुम्ही गाडीत बसा, आपण सोबत जाऊया. जगन्नाथजीच्या लक्षात आलेलं असतं ते गुंड एकदम जवळ येऊन उभे राहिलेले असतात. त्यांनी बरोबर ते हेरलेलं असतं. ताराला आणि सावलीला अगदी व्यवस्थित गाडीत बसवलेलं असतं. जगन्नाथच्या लक्षात आलेलं असतं, त्यांच्याकडे खुनशीने बघतात आणि तारा आणि सावलीला अगदी व्यवस्थित तिकडे चालवलेलं असतं. गुंड आता माघारी फिरलेले असतात. बरं त्या गुंडाने लगेच फोन लावलेला असतो. बोल रे मॅडम, एक प्रॉब्लेम झालाय. आत्ता काय प्रॉब्लेम झालाय रे, खोळ घातलाय रे, काय प्रॉब्लेम झालाय. मॅडम आमची काही चूक नाहीये, ती सावली आमच्या हातात आलीच होती, तेवढ्यात काही गाडी आली आणि त्या गाडीतला माणूस त्यांच्याशी बोलला आणि लगेच त्यांना घेऊन गेलं. की कोण होता तो माणूस, आमच्या ओळखीचा नव्हता, पण त्या दोघी त्याच्याकडे बघून हसल्या आणि पटकन गाडीत जाऊन बसल्या. बरं आता त्या गुंडांना बोलत असते आणि चिडचिड करत असते. त्याला पण पकडायचं सांगितलं होतं ना, कुठल्याही परिस्थितीत पकडायचं म्हणजे पकडायचंच आहे सावलीला. का नाही तुम्ही ऐकलं, कट्टा माणूस होता, कसं पकडणार. जगन्नाथ नाव होतं, जगन्नाथ. हो हो जगन्नाथ. व्हॉट, जगन्नाथ. जगन्नाथ. ऐश्वर्या ही घाबरते. बरं झालं त्याला उचललं नाही तू, टेंटलाच येता येते, असू दे. इकडे ये, प्लॅन बी सुरू ठेवूया आपण. आता काळजीपूर्वक काम करायचं, आत्ता माती खायची नाही. हो मॅडम. अमृता आता छान अशी तयार झालेली असते आणि राजकुमारने स्पेशल तिच्यासाठी साडी आणली, ती नेसलेली असते. राजकुमार म्हणतो वा छान दिसतीये. राजकुमार म्हणतो तुला जेव्हा साडी घेतली ना जाम कन्फ्यूज झालो होतो मी, कुठचा कलर घ्यावा, कुठचा तुला आवडणार, पण छान दिसतीयस. अमृता म्हणते चॉईस कोणाची आहे, आवडणार म्हणजे काय आणि छान दिसणारच. राजकुमार म्हणतो गेले का सगळे. हो सगळे गेले, मी पण फ्रेश होतो, पटकन आलोच. अमृता म्हणते हो पटकन या. तो जरा पाठ दुखतीये ग माझी. अमृता म्हणते आपल्याला पण जायचंय कार्यक्रमाला, पडायचं वगैरे काही नाहीये. म्हणते आपल्याला जायचं म्हणजे जायचंय. अमृता मी तुला सांगितलं ना मी येणार नाहीये, जरा ऑकवर्ड फील होतंय. काही नाही, तुम्ही येणार म्हणजे येणार. तुला जायचंय का, तुला मी पटकन सोडून येतो. गेलो तो दोघे जाणार, मी काय एकटे जात नसते, त्यामुळे तुम्ही सुद्धा तयार होणार आणि माझ्याबरोबर येणार. अमृता का समजून घेत नाहीये, का हट्टीपणा करतेयस तू. तू जा ना, तुला नाही थोडी म्हटलोय मी, पण मला आग्रह करू नको प्लीज. सगळं काही पटतंय, सगळं काही समजू शकतेय मी. ऐश्वर्याचं पण नाव होतं, ऐश्वर्या तर 1 नंबर गेलीये, मग तुम्हीच का करत बसताय. ती निर्लज्ज आहे, मला जमणार नाही या, मी नाही येणार आहे. दुटप्पीपणा आवडत नाही अमृता, त्यामुळे प्लीज मी येत नसतो. तुम्ही खरे आहात ना, संपला विषय. कोण काय म्हणते याच्याकडे लक्षच देऊ नका ना, आपल्याला माहितीये ना आपण सच्चे आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आईने तुम्हाला घेऊन यायला लावलंय तेही कंपल्सरी, तो आलाच पाहिजे असं आईने सांगितलंय.
आता बघा, आईला नाही म्हणायचंय का? आई तिकडे वाट बघत असणार. आणि नाही कसं म्हणताय? तर म्हणते तुम्हीच ठरवा काय करायचंय, जायचं की नाही. आईचा शब्द मोडायचा आहे का? नाही म्हणायचंय का त्यांना? राजकुमार म्हणतो, अमृता आई खरंच असं बोलली? हो, आई म्हटली त्याला घेऊन ये. म्हणती तुम्हाला कळतंय का, ज्याला कर नाही त्याला डर कशाला? काही केलंच नाहीये तर घाबरायचं कशाला? कर रेडी व्हा, उशीर होतोय आपल्याला. की म्हटली आई, मी खोटं का बोलेल बरं, सांगा बरं. हो हो हो, लगेच रेडी होतो. राजकुमार पटकन फ्रेश व्हायला जातो, कारण आता आईने बोलवलं हा आनंद वेगळाच असतो. सगळं काही विसरलेला असतो आणि रिलॅक्स माइंडने तो आता कार्यक्रमाला जाणार असतो. त्यांना जे आता स्वतः या दोघींना घेऊन आलेले असतात आणि तारा आल्या आल्या काही सगळे सावलीचेच पोस्टर बघते. जिकडे तिकडे सावली 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 असते. सावली हे सगळं काही बघते आणि म्हणते, जगन्नाथजी हे काय आहे? काय म्हणजे काय? तुझे पोस्टर, दुसरं काय तारा? अगं सावली तुझे पोस्टर आहे. हो मी तेच म्हणते, ताराचे पोस्टर हवंय, माझे कसे पोस्टर आहे? म्हणते माझंही तेच म्हणणं आहे की इथे सगळीकडे तू काय, मी का नाहीये? माझा कार्यक्रम आहे, हिचे पोस्टर काय करता इथे? मला नाही अजिबात आवडलेलं नाही. चुकीचं आहे यार. जगन्नाथजी म्हणता काही एक चुकीचं नाही या तारा, जरा शांत बस. ब्रँड अँबॅसेडर म्हटल्यावर तीच असणार ना जाहिरात करायला. कारण काही वाटणार नाहीये, ब्रँड अँबॅसेडर ती आहे म्हटल्यावर तिचाच फोटो असणार ना. तुझा कसं असेल ग? काही वाटत नाहीये, जरा शांत बस. जगन्नाथजी जर ओरडून बोलतात ताराला, आईसारखी बोंबाबोंब करू नको. आज चल आणि कार्यक्रमासाठी रेडी हो. चल, भलं मोठं पोस्टर आहे हिरोईनचं. जगन्नाथजीने अशी काय झापलेली असते तारा की तिची बोलतीच बंद करतात. तनतन करत तारा आत गेलेली असते आणि जगन्नाथजी सावलीला अगदी जवळ घेऊन चल बाळा प्रेमाने घेऊन चाललेले असतात. मध्ये जेव्हा जाते एवढं मोठं पोस्टर बघते तेव्हा रिलॅक्स असं फील झालेलं असतं. वाव, तारा आता स्वतःचं पोस्टर बघतच बसलेली असते. जगन्नाथजी तिच्या मागे जाऊन उभे राहतात. आता तारा जेव्हा माघारी वळते तेव्हा जगन्नाथजी तिच्या समोर येतात. आलं का समाधान? लागलं का तुझं पोस्टर? हिरोईन आता लाजते आणि खाली मान घालते, कारण तिला आता जेवढा आरडाओरडा केला त्याची लाज वाटलेली असते. जयंती म्हणते, अरे जगन्नाथजी, तिलोत्तमा मॅडम आणि तिलोत्तमा मॅडम चंद्रकांतजी कॅन्टीन जवळ आहे, तुम्हाला जायचं तिकडे जा तुम्ही. जगन्नाथजी म्हणता बरं जातो मी. जगन्नाथजी गेल्यावर जयंती म्हणते, साळकाय म्हाळकाय नो, चला बघत नका बसू, तयारी करायची. आणि ओढतच घेऊन चाललेली असते. भैरवी वाटच बघत असते सावलीची रूम कुठे दाखवायचं आणि सगळी काही अरेंजमेंट व्यवस्थित करायची. भैरवी आता ओरडते, इतका उशीर असतो का? तिला आणलेलं असतं तेवढ्यात काय ऐश्वर्या ते काय कसली गडबड एवढी? सगळ्यांना टेन्शन येतं. ऐश्वर्या म्हटल्यावर आता काय? भैरवी म्हणते, ऐश्वर्या आम्ही खूप बिझी आहे, बरेच कामं राहिलीत, नंतर बोलूया, चालतंय ना? सांगा, मी करते की मदत. तू काय कामं करणार आहे? तू काय मदत करणार ग? बस ना, प्रोग्राम एन्जॉय कर, आम्ही आमची कामं पटापट आटपतो. ऐश्वर्या काही तिथून हटायला तयार नसते. लाजू नका हो, मला सांगा, मी घरचीच आहे. भैरवी आता जयंतीला खुणवते की हिचा पत्ता कट करीला इथून हकलव. जयंती काय डोकं वापरणार आणि ऐश्वर्या तिथून कशी घेऊन जाणार? सावलीला आणि ताराला तर खूप टेन्शन आलेलं असतं. ऐश्वर्या म्हटल्यावर काय, ती काहीतरी प्लॅन करणार आणि पचका करणार, यात काही शंकाच नाही. आता बघूया, ह्या चौघींना काहीतरी वेगळंच करायचं असतं आणि त्यांचा प्लॅनचा पचका करायला ऐश्वर्या उभी असते. ऐश्वर्या तिथून जाणार का आणि योग्य ती तयारी यांना करता येणार का, हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.